संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील ज्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे, पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्यापैकी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे दोन असल्याची जी पोलीस सूत्रांनी जी माहिती दिलेली ती खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली। विशेष म्हणजे यामध्ये आणखी एकाला संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा एक जण त्याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याची देखील चौकशी सुरू आहे। त्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या या तीन महत्त्वाच्या अपडेट आहेत। सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे हे 26 दिवसापासून फरार होते, पोलिसांना गुंगारा देत होते, मात्र रात्री पोलिसांनी त्या संदर्भात मोठी कारवाई केली आहे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये त्यांना आणलं देखील जाणार आहे। विशेष म्हणजे आपण या संपूर्ण प्रकरणाचं जर बघितलं तर सुदर्शन घुले हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि त्या प्रमुख आरोपीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन त्याला शोधण्यासाठी SIT असेल CID असेल हे तपासाची अनेक पथकं देखील रवाना करण्यात आली होती। मात्र गेल्या अनेक दिवसापासून तो सराईत गुन्हेगार असल्यानं अनेक दिवसापासून तो गुंगारा पोलिसांना देत होता। त्याच्यावरती या अगोदरचे 10 गुन्हे दाखल आहेत तर 4 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या। विशेष म्हणजे त्याने त्याचा जो मोबाईल आहे तो देखील गाडीमध्ये ठेवल्याची देखील माहिती होती। ज्यावेळेस त्या संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतर फरार होत असताना जी गाडी सापडली त्यामध्ये सुदर्शन घुलेचा देखील मोबाईल होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्या कारणानं लोकेशन वगैरे मिळू नये याची त्यांनी पूर्ण घेतली होती।